स्तोत्रसंहिता 27. यहोवा माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कुणाला भिऊ. यहोवा माझ्या जीवनाचे बळ आहे, मी कुणाचे भय धरू. दुष्कर्मी माझे विरोधी व माझे शत्रू जेव्हा माझे मांस खायला माझ्यावर आले, तेव्हा ते चढखळून पडले. सैन्याने माझ्या पुढे तळ दिला तरी माझे हृदय भिणार नाही. माझ्यावर लढाई उठली तरी मी निर्धास्त राहीन. यहोवाजवळ मी एक गोष्ट मागितली आहे, तीच मी शोधीन. यहोवाची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस यहोवाच्या घरात वस्ती करावी. कारण संकटाच्या दिवशी मला तो आपल्या मंडपात लपवून राखील. मला तो आपल्या मंडपाच्या गुप्तस्थळी लपवील. तो मला खडकावर उचलून ठेवील. तर आता सभोवतालच्या माझ्या शत्रूवर माझे डोके उंचावले जाईल आणि मी त्याच्या मंडपात उत्साहाचे यज्ञ अर्पीन. मी गाईन, होय, मी यहोवाला स्तुती गाईन. हे यहोवा, मी आपल्या वाणीने तुला हाक मारतो, तेव्हा तू ऐक आणि माझ्यावर दया करून मला उत्तर दे. तू म्हणालास, तुम्ही माझे मुख शोधा. माझे हृदय तुला म्हणाले, हे यहोवा, मी तुझे मुख शोधीन. तू आपले मुख माझ्यापासून लपवू नको. आपल्या सेवकाला क्रोधाने दूर करू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या तारणाच्या देवा, मला टाकू नको, मला सोडू नको. कारण माझा बाप व माझी आई यांनी मला सोडून दिले, तरी यहोवा मला उचलून घेईल. हे यहोवा, तू आपला मार्ग मला शिकव आणि माझ्या वैऱ्यामुळं सपाट वाटेने मला चालवित नाही. माझ्या विरोधाच्या इच्छेवर मला सोपू देऊ नको, कारण खोटे साक्षी व क्रूरपणे फुत्कारणारे माझ्यावर उठले आहे. जिवंताच्या भूमीत यहोवाचे चांगुलपण पाहायला मी विश्वास धरला नसता, तर मी खचलो असतो. तू यहोवाची प्रतीक्षा कर, दृढ आहेस व तुझे हृदय धीर धरो. होय, तू यहोवाची प्रतीक्षा कर. आमेन. वाचलेले प्रत्येक वचन देव आपल्यासाठी आशीर्वादित करो. हे देवाने दिलेले वचन आहे. प्रत्येक वचनात देवाचा आशीर्वाद आहे. प्रत्येक शब्दात देवाचा त्याच्या मागे आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद आपण स्वीकारणं हे गरजेचं आहे. कारण जो व्यक्ती संकटात, दुःखात, कष्टात, आजारात आहे, त्यांना हे एक वचन एक सांत्वनासारखं आहे. पहिलंच वचन बोलतो, यहोवा माझा प्रकाश व माझे तारण आहे. हे वचन वाचून किती मोठा आधार भेटतो आपल्याला. यहोवा माझ्या जीवनाचे बळ आहे, मी कोणाचे भय धरू. जे व्यक्ती भीतीत आहे, प्रत्येक म्हणजे टेन्शन, काळजीमध्ये आहे, त्या व्यक्तीच्या मनात सदोदित भय असतं, सदोदित मनात भीती असतं. अशा व्यक्तींनी हे वचन वाचलं, त्यांच्या वाचनात आलं आणि या वचनावर विश्वास ठेवला, तर नक्की देव त्यांच्यासाठी कार्य करेन. त्यांना हिंमत देईन, शक्ती देईन, सामर्थ्य देईन आणि बळ देईन. हे देवाने दिलेले वचन. हे वाचनात एक वेळेस मनुष्य आपलं दिलेलं वचन विसरेल, पण देव आपलं वचन पाळणारा देव आहेस. पण वचनावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. वचन वाचणं, त्या वचनाचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं आहे. देव आपल्याला सदोदित सेकंदाला आपल्या हाकेकडे त्याचे कान असतात, की माझं लेकरू आज माझ्याकडे काय आवाज देऊन काय मागतं, काय त्याला पाहिजे. कारण येशूने आपल्यासाठी ते रक्त सांडले. त्या रक्तात सर्व काही आपल्याला भेटतं. त्याची तारण प्राप्ती, बंधनमुक्त, चिंता काळजीपासून सुटका. त्याने आपल्यासाठी एक मोठा आधार, आपला पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे. तो पवित्र आत्मा, त्याला आपण हाक मारली तर लगेच आपल्याला सहाय्य, मदत, कृपा पुरवतो. आपल्याला हिंमत देतो, शक्ती देतो, सामर्थ्य देतो. मनुष्य आपल्याला देणार नाही, पण देव सदोदित त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला चालवतो. आणि पवित्र आत्मा असा आहे की तो सदोदित आपल्याबरोबर असतो. सावलीप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करतो. प्रत्येक गोष्टीत आपल्याला सहाय्य, मदत करतो. जर प्रार्थना केली, कुठले निर्णय घ्यायचे असेल, कुठल्या गोष्टी करायच्या असेल,
कुटुंबात म्हणा, लेकरांना म्हणा, आपण प्रार्थना करून देवाला विचारलं तर त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तो आपल्याला मार्गदर्शन करतो. चांगले ते करण्याचं आपल्याला मार्गदर्शन करतो. आपलं कुटुंब सुरक्षित ठेवतो. आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या गोष्टी तो पुरवतो. देव आपला सहाय्य करता, मदत करणारा आहे. त्याच्यावर सदोदित विश्वास ठेवणं, वचन वाचणं, प्रार्थना करणं. प्रार्थना करणं म्हणजे देवाशी बोलणं. आपण जर बोललोच नाही, देवाला हाकच मारली नाही, तर देवाला हाकच मारली पाहिजे ना आपण संकटात, दुःखात. सदोदित संकट, दुःख तर मनुष्य आहे, मानवजात आहे. आपल्याला सदोदित प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक समस्येला सामोरे जावं लागतं. पण देव त्यामध्ये आपल्याला सांभाळतो, आपली काळजी घेतो, आपल्याला चालवतो, आपल्याला पुरवठा करतो. आपला देव खूप महान आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. देव आपला स्वर्गीय पिता आहे. आपण त्याचे लेकरं आहोत आणि स्वर्गीय पिता म्हटल्यानंतर आपली स्वर्गीय वारीस पण आहोत. आपण त्याच्या वचनावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. वचन वाचणं गरजेचं आहे. प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि सर्व केल्यानंतर प्रार्थना, वचन वाचणं आणि विश्वासात वाढणं, वचनाचे आशीर्वाद स्वीकारणं, तर आपल्याबरोबर सदोदित प्रेमळ पवित्र आत्मा सदोदित आपल्याबरोबर राहतो, आपली काळजी घेतो, आपल्याला मार्गदर्शन करतो. आपला प्रेमळ पवित्र आपला एक आधारस्तंभ आहे. देव आपल्याला समक्ष आपल्या पुढं येत नाही, पण जिवंत वचन आहे. जे वचन आपण वाचलं तर नक्कीच आपल्याला आधार भेटतो. जीवन जगण्याची नवी कोरी सुरुवात भेटते. नवजीवन जगण्यास आपल्याला सहाय्य, मदत होते. तर आपण रोज बायबल वाचू, प्रार्थना करू, पवित्र आत्म्याला मार्गदर्शन मागू. तर रोज प्रार्थना करा, वचन वाचा. आत्ता सध्याच्या काळात तर वचन वाचणं, प्रार्थनेत असणं तर खूप गरजेचं आहे. तो कृपा करून वचन वाचत चला. देवावरील विश्वास नवीन आणि नवीन आणि नवीन आपल्या वाढतात ठेवत चला. देव आपल्याला वचनाद्वारे बोलू आणि पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करू. येशूच्या नावात आमेन.